तुमचं बेबी पण 8 महिन्यापेक्षा मोठा आहे आणि अजून त्याला दात आले नाहीये, तर ही रेसिपी त्याच्यासाठी नक्की ट्राय करा. खूप सॉफ्ट आणि बनवायला पण इझी आहे. संध्याकाळच्या वेळेला ना कानाला घराबाहेर घेतलं होतं आणि तो मस्त बाबांसोबत खेळत होता. बाबांना त्रास पण देत होता आणि पावसाळ्यात एकच टेन्शन असतं, ते म्हणजे हे कपडे सुकवायचे कसे. 2-2 दिवसांचे कपडे पण सुकत नाहीये. काना खेळतोय म्हटलं चला त्याच्यासाठी जेवण बनवूया. पहिले तर मी बटाटा आणि गाजर उकडून घेतलं, पोहे पण भिजवायला ठेवले आणि तोपर्यंत कानाला ना मुरमुरे खायला दिले. बटाटा आणि गाजर मऊ असं शिजलं होतं, मग लगेच त्यांना स्मॅश करून घेतलं. आणि हो, ही रेसिपी तर मी पहिल्यांदाच बनवते, त्यामुळे बनवताना मला धाकधूक होती की कानालाही आवडेल की नाही. स्मॅश करून झाल्यानंतर घरी बनवलेलं पनीर मी त्यामध्ये किसून टाकलं आणि त्यामध्ये टाकलं धना पावडर, जिरा पावडर आणि थोडीशी हळद. त्यानंतर भिजवलेले थोडेसे पोहे पण मी त्यामध्ये टाकले. त्यानंतर ना वेगवेगळ्या आकारामध्ये ते बनवून घेतले आणि छान शॅलो फ्राय करून घेतले. थोडेसे थंड झाले आणि लगेच कानाला दिले. दही तर काय आज घरी नव्हतं, त्यामुळे कानाला मी तसंच खाऊ घातले. कानाला पण अजून दात नाहीये, त्यामुळे ना हातानेच थोडेसे स्मॅश करून मी त्याला खाऊ घालत होते. आणि मेन म्हणजे कानाला हे खूप जास्त आवडले होते. पहिले तर त्याला मी जेव घातलं, पण नंतर ना मी त्याचे छोटे छोटे बाईट्स करून त्याच्या पुढे टाकले. त्याने पटपट असे सगळे खाऊन टाकले. पोटभर जेवण झालं आणि कानाला ना आता बाहेर जायचं होतं, कारण बाहेर चालू होता ट्रॅक्टर. काकासोबत लगेचच तो बाहेर ट्रॅक्टर बघायला गेला आणि कानाने ना पोटभर जेवलं याचं समाधान पण वाटलं. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या बाळाला नक्की खाऊ घाला. त्यानंतर मस्त काना झोपी गेला. असा होता आजचा दिवस. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.